नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा दिवस जरा स्पेशल आहे कारण आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटलं की मिस्टरांना आज सुट्टी असते आणि सुट्टीचा दिवस म्हटला की घरातला मूड जरा एकदम वेगळाच असतो। थोडंसं निवांत आपलं टाइमपास करत मस्त हळूहळू कामं उरकायची असतात। म्हणूनच आजच्या दिवसासाठी सिद्धीच्या टिफिनसाठी मी हा इडलीचा बेत केलेला आहे आणि आठवड्यातून एकदा लहान मुलांच्या डब्याला असं काहीतरी वेगळं दिलं की ते सुद्धा आनंदाने डबा संपवतात। कारण त्यांच्या स्कूलमध्ये स्ट्रिक्टली असं सांगितलेलं आहे की रोज चपाती भाजीचाच डबा द्यायचा आणि कधीतरी आठवड्यात एकदाच काहीतरी वेगळं आणलं तर चालेल, ते पण पौष्टिक असलं पाहिजे। त्यामुळं मग हा इडलीचा बेत आम्हाला खूप आवडतो। तर रात्री सगळी तयारी करून ठेवली होती, त्यामुळे सकाळी पटकन उठून इडलीचा कुकर लावला। हॅलो, गुड मॉर्निंग। आज आहे ना माझ्या डब्यासाठी ना स्पेशल इडली सांबर बनवत आहे। झटपट असं सांबर सुद्धा इथं मी बनवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर लगेचच चटणीची सुद्धा तयारी केली। चटणीसाठी मी इथं खोबरं, शेंगदाणे, कोथिंबीर, डाळ आणि मिरची घेतली आणि ते थोडंसं तेलात ना परतून घेतलेलं आहे। त्यामुळं चटणीला एकदम छान चव येते। फक्त कोथिंबीर परतायची नाही, ती वाटणात डायरेक्ट मिक्स करायची आहे। आणि इथं मी चटणीसुद्धा पटकन तयारी करून घेतलेली आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने खूप छान लागते ही चटणी। तर इथं इडली पण आपली तयार झालेली होती। जसं की नाही का, थोडं थंडीचे दिवस असल्यामुळं बॅटर एवढं असं छान मिक्स झालेलं नव्हतं, म्हणजे आंबलं नव्हतं। त्यामुळं थोडीशी मला इडली अशी चिकट वाटत होती, पण बघितली काढल्यानंतर तर ठीक आहे, जशी नेहमी बनते त्यापेक्षा थोडीशी कडक वाटत होती किंचित अशी। मग त्यामुळं बाकीचं पीठ मी लगेचच इडलीसाठी घेतलं नाही, ते मी संध्याकाळी वापरेन, म्हणजे अजून पीठ चांगलं मुरल म्हणून एकच सकाळी कुकर करून घेतला। थँक्यू मम्मा। इडली सांग आता खाऊन कशी झाली, काय झाली। एक तर सकाळ सकाळ उरकले पटकन। असं मिक्स का करते? मिक्स कर केलं। व्हिडिओसाठी नको हा, बळबळ चांगली झाली असं म्हणून। कशी झाली तसं सांग। खाल्लं म्हणून ते काय झालं? तिखट लागलं मग सांबार खा फक्त। तुला चटणी नाही आवडत ना? राहू दे, मी ती खाईन परत। सांबार ठीक आहे? देऊ का आता, भरू का टिफिन? ठीक आहे, पटपट फिनिश कर। इडली द्यायची, दे तिला एक। कशी चालेल गं? खा पिल्लू। कृषीचे रिॲक्शन आहे ना खरं खरं असतील, कारण तिला फक्त गोड आवडतं। गोड इडली नाही म्हणून तर पप्पासारखी येते नुसतं गोड। पिलू कसे झाले? ए पिलू, ए पिडू कसे झालंय? हा, छान झाली। मम्मी पप्पा तिकडे छान छान करतात म्हणून ती हा म्हणली। म्हणजे चांगली नाही झाली? तीच बनते। म्हणजे चांगली नाही झाली का? ई बघ, खरं आवडलं नाही तिला। तुम्ही सांगा एकदा। आमचा नाश्ता वगैरे उरकल्यानंतर इथं सिद्धीचं टिफिन पॅक केलेला आहे आणि मॅडम आता जायला तयार आहेत आमच्या। आणि क्रिशूला आधी नुसती इडली दिली होती, तिला काही ती खाता येत नव्हती, त्यामुळं मग नंतर मी तिला थोडं सांबरात बुडवून चारली, तर तिला खूप मस्त वाटली कदाचित ती खायला। त्यामुळे तिने अर्धी इडली तरी खाल्ली होती इथं पोटभर। तिला मी अधूनमधून असं थोडं थोडं वेगळं काहीतरी देत असते खाण्यासाठी, कारण आता ती 11 महिन्यांची आहे। आणि आमचं इथं चालू होतं तोपर्यंत इथं मस्तपैकी बापले बॅकपॅक करत होते। गुरुवारी एक दिवस हे करतात। भरली का? आज लवकर झाली। गुरुवार पप्पाची ड्युटी। अंगठा काढ, अंगठा काढ, काढा तिचा अंगठा।
दाब डोकं दाब पप्पाचं डोकं दाब. गेला अंगठा तोंडात काढते का बघ अंगठा.